संपूर्ण नाशिकमधील परिवर्तनवादी पक्ष विद्यार्थी युवकांच्या संघटना एकत्र येऊन दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आजचं हे आंदोलन आयोजित केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती लाठीमार होतोय त्याचा आम्ही निषेध करत आहोत। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। 17 विद्यार्थ्यांचा बळी या मंत्र्यामुळे झालेला आहे आणि म्हणून त्वरित धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे। विद्यार्थ्यांवरती दिल्लीमध्ये होत असलेल्या अत्याचाराचा आम्ही निषेध करतो, लाठीमाराचा निषेध करतो। प्रधानमंत्र्यांनी त्वरित बोलणी करून वांगचूक यांचं उपोषणाची दखल घेतली पाहिजे। जे विद्यार्थी दिल्लीला बसलेले आहेत आंदोलनामध्ये त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे, यासाठीचा आजचा मोर्चा नाशिककर एकत्र येऊन काढलेला आहे। संपूर्ण नाशिककरांच्या वतीने दिल्ली जंतर मंतर येथे जे आंदोलन चालू आहे, नीट आणि टीईटीचा पेपर जो लीक झाला तो फुटला तेव्हा वर्षभर जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात, जे काही कष्ट करतात आणि त्यातून ते परीक्षेला जातात, तर हा धक्का विद्यार्थ्यांना पडला आहे। तर दिल्लीमध्ये जंतर मंतर आंदोलन चालू आहे, त्यासोबत सोनम वांगचूक यांना असंविधानिक पद्धतीने जे काही देण्यात आलं, जे काही शाळांमध्ये लपवून जे काही देण्यात आलं, तर याचा आम्ही इथे निषेध करतो। या सरकारचा आम्ही इथे धिक्कार करत आहोत की असेही शिक्षण संस्थेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे। गरिबांना शिक्षण मोदी सरकार लीक केली नाही म्हणताय, तर जो दिल्लीमध्ये प्रोटेस्ट चाललाय तिथे आम्ही जाऊ शकलो नाही, म्हणून नाशिक जिल्ह्यातून आम्ही हा प्रोटेस्ट करतोय। सगळे विद्यार्थी आणि सगळे पालक एकत्रितपणे आम्ही या प्रोटेस्टला सामील झालो आहोत। माझे वडील स्वतः दिल्लीला गेले आणि मी जाऊ शकली नाही, म्हणून मी नाशिक जिल्ह्यातून प्रोटेस्ट करत आहे। पूरे देश में नीट पेपर लीक के ऊपर जो वातावरण गर्म हुआ है, सोनम वांगचुक और उनके साथ में जो विद्यार्थी कार्यकर्ते हैं उन्होंने कॉल दिया था 20 जुलाई को चलो दिल्ली का, और बहुत सारे लोग पूरे देश भर से दिल्ली गए हैं, लेकिन इसके समर्थन में बहुत सारे लोग अलग अलग शहरों में भी आंदोलन कर रहे हैं। और इसी बैनर के अंदर हम नासिक में सभी पुरोगामी पार्टियां, पुरोगामी ऑर्गेनाइजेशंस, पुरोगामी संस्था, इनके अंदर एक मोर्चा निकाला है। इसमें बहुत सारे विद्यार्थी, हजारों की संख्या में इसमें शामिल हुए। और धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, ये एक हमारी डिमांड है। और इसके साथ ही साथ हमारा ये कहना है कि नीट का जो पेपर है वो अपने आप फूटता नहीं, वो फोड़ा जाता है। तो इस पूरे रैकेट के पीछे जो भी है, सिर्फ नीट का नहीं, टीईटी है, एमपीएससी है, एफटीआई है, असंख्य पेपर जो है वो लीक हो रहे हैं इस देश में। ये लीक के लिए कोई प्लम्बर चाहिए, और ये प्लम्बर की मांगनी हम इस प्रोटेस्ट के थ्रू कर रहे हैं। हमारी एक बेसिक डिमांड है कि सर धर्मेंद्र प्रधान ने तो राजीनामा देना ही चाहिए, लेकिन हमें वहां पर रुकना नहीं है। हमको ये शिक्षण व्यवस्था जो है, जो जिसको पूरे तरीके से ये बकलोल हो गई है, पूरी तरीके से ये इसको कीड़ा लग गया है, इसको पूरी तरीके से बदलने का क्रांतिकारी बदलाव इसमें होने की जरूरत है। और धर्मेंद्र प्रधान ने जल्दी जल्दी राजीनामा देना चाहिए। अगर ये नहीं हुआ तो याद रखो, मोदी और शाह सिंहासन खाली करो कि जनता आ रही है। थैंक यू। नीट पेपर फुटीवरती आम्ही नाशिकमध्ये मोठ्या संख्येने इथे हजारो विद्यार्थी रस्त्यावरती आहेत। सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे। सगळ्यांचं म्हणणं आहे नीट सारखे जे पेपर आहेत ते आपोआप फुटत नाही, ते फोडले जातात। ज्या पद्धतीने आमदार फुटत नाही, फोडले जातात, ज्या पद्धतीने खासदार फुटत नाही, फोडले जातात, राम मंदिरची तिजोरी फुटत नाही, फोडली जाते, त्याच पद्धतीने पेपर पण फुटत नाही, फोडले जातात। आणि या फोडण्याच्या मागे मोठं अर्थकारण आहे, मोठी रॅकेट आहे, आणि या रॅकेटचा पर्दाफाश व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। एक मध्यम वर्गीय कुटुंब, एक कामगार कष्टकऱ्याचं कुटुंब, तो पालक जे आहे ते पोट मारून, अर्धपोट जेवून त्यांच्या मुलांना शिक्षण देतात, आणि त्यांचा फक्त आणि फक्त एकच स्वप्न असतो की कदाचित माझा जो मुलगा आहे, जो बाळ आहे, तो एखादा एमपीएससीचा परीक्षा पास होईल, टीईटीची परीक्षा पास होईल, नीटची परीक्षा पास होईल, आणि पूर्ण कुटुंबाची जी परिस्थिती ती बदलेल। आणि या एका स्वप्नावरती पाणी फेरण्याचं काम ही व्यवस्था करते। या व्यवस्थेचं समूल उच्चाटन आम्हाला पाहिजे, आणि समूल या व्यवस्थेला मध्ये बदल आम्हाला क्रांतिकारी पाहिजे। यासाठी आम्ही इथे रस्त्यावरती उतरलेलो आहोत। सोनम वांगचूक सहित इतर विद्यार्थी कार्यकर्त्यांनी अनेक दिवसांपासून आंदोलन करतायत, वेगवेगळ्या पद्धतीने संविधानिक मार्गाने अहिंसक आंदोलन करतायत, परंतु हे सरकार ऐकत नाहीये। आम्ही अजूनही सांगून ठेवतो, पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर ही जनता मोदी आणि शहाच्या मागे देखील येण्याला कमी करणार नाही, त्यांच्या खुर्चीला देखील धोका होईल, हे लक्षात घ्यायला पाहिजे। धर्मेंद्र प्रधानांनी लवकरात लवकर राजीनामा द्यायला पाहिजे। अनेक वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या पद्धतीने संसदेवरती मोर्चे झालेले आहेत, निदर्शनं झालेले आहेत, आंदोलनं झालेले आहेत। अहिंसक पद्धतीने जर कोणी आंदोलन करत असेल तर ते त्यांचा हक्क आहे, त्यांचा संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलभूत हक्क आहे, हे कोणीच त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही। आणि तुम्हाला
जर टीका सहन होत नसेल तर तुम्ही तुमचे सिंहासन जे आहेत ते खाली करा. हे चालणार नाही. आम्ही पूर्णपणे निषेध करतो. अमित शहाच्या अंडर काम करणारा दिल्ली पोलीसचा धिक्कार करतो आणि निषेध करतो. या दडपशाहीला जनता मोठ्या ताकदीने उत्तर देईल.